हॅलो फ्रेंड्स, आज आपण मसाले भात कसा बनवायचा आहे ते आज आपण बघणार आहोत. तर हे बघा, व्हिडिओला सुरुवात करूया. आता कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आता इथे आपण तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालून घ्यायची. जिरे आणि मोहरी आपली व्यवस्थित तडतडली केली पाहिजे. आता हे बघा, यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. याच तेलामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता कढीपत्ता घातल्यानंतर आपण काय केलेलं आहे, कांदा जो आहे तो चिरून घेतलेला आहे. आता तो कांदा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा. कांदा यामध्ये घातल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं. जसं याचा हलका कलर बदलला पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. तर हे बघा, व्यवस्थित आपण हे परतून घेणार आहोत. आता डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे. तर यामध्ये आपण तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुरीची डाळ किंवा हे पण घेऊ शकता, जसं की मुगाची डाळ तुम्हाला आवडत असेल, तुरीची डाळ नसेल आवडत तर मुगाची डाळ पण तुम्ही यामध्ये घेऊ शकता, किंवा अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी तुरीची डाळ पण तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता यामध्ये आपण एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि बटाटा घेतलेला आहे. तर बटाटा पण आपण सालं काढून त्याचे व्यवस्थित काप करून घेतले, ते पण यामध्ये घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं. आता हे बघा, हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं. कलर थोडासा बदलला पाहिजे, त्या हिशोबाने आपल्याला हे परतायचं आहे. आता डाळ आणि तांदूळ आपण एकत्र केलेले आहे, ते व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता स्वच्छ धुतल्यानंतर 1 ते 2 पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे आणि यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला हे कांदा ते परतल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तर यामध्ये आपण शेंगदाणे घातले. त्यानंतर आपल्याला शेंगदाणे थोडेसे फ्राय केल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी हळद, लाल तिखट. आता यामध्ये आपले मसाले जे आहेत ते आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत. तर हळद आणि तिखट आपण घातलेलं आहे. गरम मसाला घालून घ्यायचा आहे 1 चमचा. अर्धा चमचा हळद घातली. 1 ते 1.5 चमचा आपण तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. आता कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ जे धुवून ठेवलेले होते ते पण यामध्ये घालून घ्यायचे. हे बघा, तांदूळ आणि डाळ पण यामध्ये घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित आपल्या मसाल्यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित खिचडीची टेस्ट पण छान लागते आणि मसाले भात जो म्हणतो आपण तो पण छान होतो. तर हे बघा, व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळा मसाला आपल्याला तांदूळ आणि डाळ जे आहे त्याला लागला गेला पाहिजे. आता पाण्याचं जे प्रमाण आहे, जसं की पाणी जे आहे तर आपण काय करतो, तांदळाचं जसं प्रत्येक तांदूळ जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा. आता हा जो आहे हा आपण बासमती चावल घेतलेले आहे. तर यामध्ये आपण पाणी जे आहे, प्रत्येक तांदळाचं पाणी जे आहे ते वेगळ्या पद्धतीने असतं. थोडं कमी किंवा जास्त पाणी आपल्याला घालावं लागतं. आता यामध्ये मी जसं की 1 ग्लास भरून तांदूळ आणि डाळ दोन्ही मिळून घेतलेलं असेल, तर यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे. तर हे बघा, यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि याच्या थोडंसं गावरान तूप तुम्हाला जर आवडत असेल तर 1 ते 1.5 चमचा तुम्हाला वरतून गावरान तूप घालून घ्यायचं आहे. आता याच्या 3 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. हे बघा, आता याच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता मस्त आपली खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही एकदम साध्या पद्धतीने खिचडी जी आहे ती बनवू शकता.